देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। बोलता बोलताच आपल्याला एवढा घाम येऊन राहिलो, बरोबर ना। आता आपण एवढ्या उन्हामध्ये, तर हा विषय असा आहे की हे तुमचं बोलणं 100% व्यवस्थित आहे, बिलकुल निव्वळ पैसा कमवणं हाच एक उपक्रम नाही आहे किंवा हेच एक लक्ष नसावं कोणाचं कधी पण। त्या पैशातून 2 पैसे समाजाकरता किंवा येणाऱ्या भविष्याच्या हे जे झाड आहे हे माझ्याकरता नाही आहे, हे येणाऱ्या भविष्याच्या पिढीकरता आहे। ते कदाचित मी नसेल पण हे झाड जरूर असेल आणि ते झाड तुम्हाला जगवेल। काही दिवसानंतर हे झाड तुम्हाला जगवेल, हे परिपूर्णता आहे आणि ही म्हणजे खरी गोष्ट आहे। ही फक्त निव्वळ बोलणं नाही आहे, ही सत्यता आहे। निसर्गाचा हा रूप, जो निसर्गाचा हा वेगळ्या पद्धतीचा निसर्ग जो दिसतो, त्या प्रकारे या मान्सून येतो, ऊन येते, हिवाळा येते, हे तिन्ही ऋतू निसर्गाच्या माध्यमातून येते। पण निसर्गाच्या माध्यमातून नागपूर जिल्हा ग्रामीणमध्ये मी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीणच्या खापरखेडा, भानेगाव, चनकापूर, सिल्लेवाडा, कोराडी, महादोला या परिसरामध्ये दोन पॉवर प्लांट आहे आणि त्याच तटावर कोळसा खदान आहे, ज्यामुळे या क्षेत्रामध्ये तापमान जे आहे ते अधिकांश राहतात आणि त्या तापमानाने इथे गरमीचं प्रमाण जास्त राहतं। पण या गरमीच्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये जास्त करून ज्या झाडाची लागवड आहे, झाडांच्या लागवडीच्या माध्यमातून इथे जे उष्णता आहे त्या उष्णताला कम करण्याचा प्रयत्न होतो। पण कुठेही आपण बघितलं की पूर्ण एरियामध्ये झाडांचा, कुठेतरी जास्त झाडांचा इथे लावण्यात आलेला नाही। पण याचा एक उत्तम उपक्रम म्हणजे झाड लावावे आणि झाड जगवावे आणि झाडांच्या या लावण्याने जे उष्णता जे कमी होते आणि ज्यांनी झाडांनी जे आपल्याला एनर्जी भेटते, झाडांनी आपल्याला ऑक्सिजन भेटते, या संपूर्ण याच्यामध्ये हे एक चांगली एक बाब आहे आणि एक चांगली उपक्रम आहे। आपण बघू शकता की हे एक झाड आहे, या नालीच्या बाजूला हे भानेगाव ग्रामपंचायतमध्ये उभा हो आणि ह्या झाडाच्या असे बरेच झाडं लावण्याचा उपक्रम कैलास शिंगणे आणि यांचे कार्यकर्त्यांनी केलेला झाड लावण्याचा हा उपक्रम ग्रामपंचायत चिचोली या माध्यमातून खापरखेडा महाजनको WCL भानेगाव यांनी केला पाहिजे। पण याचा उपक्रम आमचे कैलास भाऊ शिंगणे करत आहे। कैलास भाऊ, झाड लावण्याचं हे कार्य एक ग्रामपंचायतनी काय MSEBनी, महाजनकोनी या पण WCLनी असं केलं पाहिजे होतं, पण हे उपक्रम आपण सुरू केला आहे झाडं लावण्याचा। आता आपण इथे उपक्रम बरेच झाड लावले, जर झाड लावाल तर आपल्याला ऑक्सिजन भेटेल, उष्णता कमी होईल, काय म्हणणार? विशेषतः म्हणजे हे उपक्रम इथनं महाजेनको WCL 210-4 आणि WCL एवढं सुद्धा असताना यांनी ह्या वेळेस एक सुद्धा उपक्रम झाड लावण्याचं काही सुद्धा चालू केलं नाही। हे खूप मोठी शोकांतिका आहे आणि त्यानुसार स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने सुद्धा ह्यावेळेस त्या गोष्टीची दखल घेतली नाही। तर मग आम्हाला असं वाटलं का आम्हीच नेहमी प्रदूषण आणि राख खाव, तर त्यानुसार आम्ही एक लहानसा उपक्रम चालू केला, ज्यानुसार होते आणि तो खूप सुंदर उपक्रम आणि प्रत्येकाने एक तरी झाड लावावं। आणि मी सुद्धा तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ग्रामपंचायतने कमीत कमी ज्या घरांनी एक झाड लावलं तर कमीत कमी त्याला 5 वर्ष करमुक्त करावं। कमीत कमी वर्षभर म्हणजे पूर्ण वर्ष नको करा, पण ॲटलिस्ट 5 वर्ष तरी त्याला करमुक्त करावं। असा एखादा खूप सुंदर उपक्रम चालवला तर प्रत्येक घरामध्ये एक झाड लावेल हे मी तुम्हाला म्हणजे आश्वासन देतो किंवा खात्रीने सांगू शकतो की प्रत्येक घरचा एक व्यक्ती एक झाड जरूर लावेल। कैलास भाऊ, या क्षेत्रामध्ये बघितलं की महाजनकोचे 2 इथे पॉवर प्लांट आहे, कोराडीचे 2 पॉवर प्लांट आहे, बाजूला कोळसा खान आहे, तर कुठेतरी उष्णताचा हा प्रमाण आहे, या क्षेत्रामध्ये उष्णता अधिक राहतो आणि झाड लावल्याने ती उष्णता कम होईल आणि त्यामध्ये ऑक्सिजन भेटेल आणि उष्णताचं प्रमाण। तर WCL महाजनकोनी हा उपक्रम राबला पाहिजे की फक्त मुनाफा आणि लोकांचा जीव घेणं असं ठरवलं आहे का? आपण बोलता बोलताच आपल्याला एवढा घाम येऊन राहिलो,
बरोबर ना. आता आपण एवढ्या उन्हामध्ये, तर हा विषय असा आहे की हे तुमचं बोलणं 100% व्यवस्थित आहे. बिलकुल निव्वळ पैसा कमवणं हाच एक उपक्रम नाही आहे किंवा हेच एक लक्ष नसावं कोणाचं कधी पण. त्या पैशातून 2 पैसे समाजाकरता किंवा येणाऱ्या भविष्याच्या हे जे झाड आहे हे माझ्याकरता नाही आहे, हे येणाऱ्या भविष्याच्या पिढीकरता आहे. ते कदाचित मी नसेल पण हे झाड जरूर असेल आणि ते झाड तुम्हाला जगवेल. काही दिवसानंतर हे झाड तुम्हाला जगवेल. हे परिपूर्णता आहे आणि ही म्हणजे खरी गोष्ट आहे. ही फक्त निव्वळ बोलणं नाही आहे, ही सत्यता आहे. या झाडांच्या माध्यमातून उष्णता काय झालं आता ज्या झाडाचं मी खालतो उभे आहो त्या झाडाची जी हवा आहे एवढी सुंदर अशी निवांत हवा येत आहे. त्या निवांत हवेसाठी या क्षेत्रामध्ये टापरे भाऊंनी हे 2 झाडं लावले आहे. ज्या झाडाच्या माध्यमातून या परिसरातल्या लोकांना ऑक्सिजन भेटते आणि त्या उष्णताचं प्रमाण या क्षेत्रामध्ये कमी झालं. टापरे भाऊ आपण झाड लावलं 2 झाडं, त्या माध्यमातून या आपल्या बाजूच्या आजूबाजूला एक ऑक्सिजन भेटते. कारण आपण कोरोनामध्ये पाहिलं की ऑक्सिजनसाठी आपण एवढे भटकलो, काही लोकांचे जीव गेले ऑक्सिजनामुळे. पण या माध्यमातून या क्षेत्रामध्ये जे खूप अतिशय उष्णता आहे या क्षेत्रामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये, तर आपण काय आव्हान करा लोकांनी आपल्या माध्यमातून आपले असे झाड जसं आपण लावले तसे झाड लावावं. माझे म्हणणं आहे का सर्वांनी आपल्या घराजवळ कम से कम 1 ते 2 झाडं लावावे आजूबाजूला. त्याच्याने का आजूबाजूवाल्याला बी चांगलं होईल आणि आपल्या शरीराला बी सगळ्यात चांगलं त्याचे हे भेटेल, ऑक्सिजन भेटेल. हेच विनंती करतो सर्व गावकरी लोकांना, वार्डवाल्याला बी, वार्ड मेंबरला बी सांगतो का एक कम से कम आपल्या गल्लीमध्ये कम से कम हे सिमेंटाच्या रस्त्याने पूर्ण जास्त झालेले आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त आजूबाजूला बी मी म्हणतो का जास्तीत जास्त जे सायडिंग आहे ते मातीची ठेवावी सिमेंट रोडासाठी आणि त्याच्यात मातीच्या ठिकाणी 1 झाड लावणे आवश्यक आहे. आजूबाजूच्या प्रत्येक नागरिकाने 1 झाड लावणे. प्रत्येक नागरिकाने 1 झाड लावणे आवश्यक आहे.